नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सैनिक स्कूल सातारा यांच्याकडूनची नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. इथे पाहू शकता जे अधिकृत नोटिफिकेशन आहे सैनिक स्कूल सातारा यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. फंक्शनिंग अंडर सैनिक स्कूल सोसायटी, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, न्यू दिल्ली. वॅकन्सी जी आहे नोटीसची आहे त्यानुसार TGT मेकॅनिकल कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस फॉर अ पिरियड ऑफ 1 इयर. 1 इयरसाठीची TGT या पदासाठीची भरती आहे. TGT मॅथमॅटिक्ससाठी एक पद आहे. याच्यासाठी शैक्षणिक पात्रता पाहू शकता. बॅचलर्स डिग्री विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स इन द मॅथमॅटिक्स ॲज सब्जेक्ट इन ॲग्रिगेट. त्याचबरोबर किंवा 4 वर्षाचा इंटरग्रेटेड कोर्स BSc B.Ed PCM रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन इन CRT विथ ॲटलिस्ट 50% मार्क्स इन ॲग्रिगेट. त्याच्यानंतर दुसरं आहे शैक्षणिक पात्रता B.Ed और इक्विलंट डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और NCT रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट विथ 50% मार्क्स इन ॲग्रिगेट. त्याच्यानंतर पास इन CTET STET CTET पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर डिझायरेबल क्वालिफिकेशन पाहू शकता. हायर क्वालिफिकेशन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये, एक्सपिरियन्स इन टीचिंग रेसिडेन्शियल इन पब्लिक स्कूल. त्याचबरोबर प्रोफिशियन्सी इन इंग्लिश, प्रोफिशियन्सी इन गेम्स ॲज वेल ॲज को सर्क्युलर ॲक्टिव्हिटीज. त्याचबरोबर नॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन MSCIT वगैरे. पे स्केल दाखवण्यात आलेला आहे 38,000 पर मंथ. वयाची पात्रता जी आहे 1 एप्रिल 2024 रोजी 21 ते 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर दुसरं पद पाहू शकता TGT सोशल सायन्स. 1 वर्षाचे कंत्राटी पद्धतीने आहे. एक आहे त्यासाठी जागा. शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट विथ 2 सब्जेक्ट्स आउट ऑफ हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, सोशियोलॉजी आणि जिओग्राफी. याच्यामध्ये क्यू ऑप्शन आहे हॉनर्स एज्युकेशन, ग्रॅज्युएशन विथ हिस्ट्री और पॉलिटिकल सायन्स, जिओग्राफी ॲज मेन सब्जेक्ट. याच्यामध्ये क्यूवाचा दुसरं जे शैक्षणिक पात्रता आहे रेकॉग्नाइज्ड डिग्री डिप्लोमा इन एज्युकेशन. त्याचबरोबर B.Ed विथ सोशल सायन्स ऑफ द रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन आणि CTET STET पेपर 2 पास असणे आवश्यक आहे. डिझायरेबल क्वालिफिकेशन आहे. हायर क्वालिफिकेशन इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट आवश्यक आहे. एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग इन रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल. त्याचबरोबर प्रोफिशियन्सी इन इंग्लिश, प्रोफिशियन्सी इन गेम्स ॲज वेल ॲज को सर्क्युलर ॲक्टिव्हिटीज आणि नॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन आवश्यक आहे. त्याचबरोबर कॉन्सॉलिडेटेड पे जो आहे तो इथे दाखवण्यात आलेला आहे. वयाची पात्रता 1 एप्रिल 2024 रोजी 21 ते 35 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तिसरं जे पद आहे TGT जनरल सायन्स. 1 वर्षाच्या कंत्राटी पद्धतीसाठी एक जागा आहे. शैक्षणिक पात्रता बॅचलर्स डिग्री इन फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथमॅटिक्स विथ 50% मार्क्स किंवा 4 वर्षाचा इंटरग्रेटेड डिग्री कोर्स BSc B.Ed PCM रिजनल कॉलेज एज्युकेशन NCERT 50% मार्क्स ॲग्रिगेटनी आणि B.Ed और इक्विलंट डिग्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी NCT रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. त्याचबरोबर पास इन CTET STET पेपर 2 मध्ये. डिझायरेबल क्वालिफिकेशन पाहू शकता. हायर क्वालिफिकेशन इन रिस्पेक्टिव्ह सब्जेक्ट, एक्सपिरियन्स ऑफ टीचिंग रेसिडेन्शियल पब्लिक स्कूल, प्रोफिशियन्सी इन इंग्लिश, प्रोफिशियन्सी इन गेम्स ॲज वेल ॲज को सर्क्युलर ॲक्टिव्हिटीज, नॉलेज ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन. पे स्केल आहे आणि 21 ते 35 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आवश्यक आहे. 14 पद आहे आर्ट मास्टर. 1 वर्षाच्या कंत्राटी पद्धतीसाठी एक जागा आहे. मास्टर डिग्री इन फाईन आर्ट रेकॉग्नाइज्ड इन्स्टिट्यूट युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर हायर सेकंडरी इंटरमिडिएट ST स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन मिनिमम 5 वर्ष किंवा ऑप्शन आहे हा 5 ते 7 वर्षाचा पार्ट टाईम डिप्लोमा फाईन आर्टमध्ये किंवा ग्रॅज्युएट विथ फाईन आर्ट ड्रॉइंग अँड पेंटिंग ॲज वन ऑफ द सब्जेक्ट मिनिमम 4 इयर्स डिप्लोमा फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी. त्याचबरोबर इथे पाहू शकता कन्सल्टेड पे देण्यात आलेला आहे 30,000 पर मंथचा आणि 21 ते 35 वर्ष दरम्यान वयाची पात्रता आहे. त्याच्यानंतर कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. डिझायरस कॅन्डिडेट शुड अप्लाय टू द प्रिन्सिपल सैनिक स्कूल सातारा 415-001 महाराष्ट्र इन प्रेसिफाईड फॉर्मॅट अवेलेबल इन स्कूल वेबसाईट sainiksatara.org. त्याच्यानंतर कशा पद्धतीने अप्लाय करायचं तर अधिकृत जी वेबसाईट आहे त्याच्यावर लिंक अप्लाय करण्यासाठीची जी लिंक देण्यात आलेली आहे अर्ज करण्यासाठीची त्या पद्धतीने तुम्हाला याच्यावरून या वेबसाईटवरून अर्ज करायचा आहे याच्यासाठीचा भरतीसाठीचा. त्याच्यामध्ये पाहू शकता पुढचे डिटेल्स जे आहेत त्यानुसार कॅन्डिडेट्स अटॅच फॉलोइंग डॉक्युमेंट्स. महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ॲप्लिकेशन फॉर्म आहे. त्याचबरोबर ॲड्रेसेस
ॲट सेल्फ अटेस्टेड एनवलप आहे. 30 रुपीजचा पोस्टेज स्टॅम्प ॲफिक्स करायचं आहे. त्याच्याबरोबर जनरल OBC कॅटेगरीसाठी अकाउंट पे डिमांड ड्राफ्ट आहे. लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन आहे 11 मार्च 2024 पूर्वी दिलेला ॲड्रेस जो आहे त्या ॲड्रेसवर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. डेट ऑफ एक्झामिनेशन आहे, त्यानंतर व्हेन्यू आणि डेट ऑफ एक्झामिनेशन लवकरच सांगितलं जाईल. एक्झामिनेशन जी आहे सैनिक स्कूल सातारा महाराष्ट्र इथे असणार आहे. जी तारीख जी आहे परीक्षेची ती लवकरच जाहीर केली जाईल. त्या अशा पद्धतीने ही जी भरती आहे विविध पदांसाठीची सैनिक स्कूल सातारा यांच्यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट आहे ते देण्यात आलेलं आहे. ह्याची तुम्हाला प्रिंटआउट काढून दिलेल्या पद्धतीने तो फॉर्मॅट फिल आउट करून डॉक्युमेंटसह तो दिलेल्या ॲड्रेसवर पाठवणे किंवा पोचवणे आवश्यक आहे. कुरिअरद्वारे किंवा स्वतः जाऊन तुम्ही तो पाठवू शकता. तर अशा पद्धतीने ही जी भरती आहे विविध पदांसाठी सैनिक स्कूल सातारा यासाठी अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.